मोठं कुटुंब, मोठा पगार. 8व्या वेतन आयोगात मिळणार दुप्पट वेतन. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीत यापुढे पत्नी, मुलांसह आई वडिलांचाही विचार होणार आहे. होय, यामुळे कर्मचाऱ्याच्या पगारात भरघोस वाढ होणार असल्याचा दावा करण्यात आलाय. 8वा वेतन आयोग लागू झाल्यास हा फायदा होणार असल्याचा दावा केलाय. पण खरंच अशी मागणी करण्यात आली आहे का? व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीत यापुढे पत्नी, मुलांसह आई वडिलांचाही विचार होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. NCJCMच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आल्याची माहिती मिळतीये. पण आधीचा फॉर्म्युला काय आहे त्यावर नजर टाकूया. ही संकल्पना 1957च्या 15व्या इंडियन लेबर कॉन्फरन्समधून आली. किमान वेतन निश्चित करण्यासाठी कुटुंब युनिट 3 ठरवण्यात आलं, ज्यात पती, पत्नी आणि 2 मुलं यांचा समावेश होता. बहुतांश वेतन आयोगांनी हाच फॉर्म्युला स्वीकारला. पण खरंच अशी मागणी केली आहे का, याची आम्ही पडताळणी सुरू केली. याबाबत अधिक माहिती आम्ही मिळवली. यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया. कुटुंब युनिट 3 वरून 5 पर्यंत वाढवण्यात आलेलं नाही. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी मागणी केली आहे. मागणी मान्य झाल्यास फिटमेंट फॅक्टर 3 पेक्षा जास्त होईल. कर्मचाऱ्याची पत्नी आणि मुलांसह आई वडिलांचाही समावेश होईल. 8व्या वेतन आयोगात 3 फिटमेंट फॅक्टरनुसार बेसिक सॅलरी 54,000 होईल आणि 5 फिटमेंट केल्यास वेतन आणखी वाढेल. अनेक कर्मचारी आणि पेन्शनधारक संघटनांनी या मागणीला पाठिंबा दिलाय. आई वडिलांची जबाबदारी असलेल्या लाखो केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. आता ही मागणी वेतन आयोगाच्या शिफारशी आणि सरकारच्या निर्णयावर अवलंबून आहे. अजून तरी हा निर्णय लागू झालेला नाही. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.